नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. गावाला आलो आणि आपल्या रानात नाही आलो असं होणारच नाही. आमच्या इकडे याला कसू बोलतात, म्हणजे कसवत. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट्स करून सांगा. पण यावर्षी हापूस आंबेच नाही आहेत. म्हटलं चला नवीन जाऊबाई आले, दिराचं लग्न झालं होतं 1 मेला, तर तिला पण रान दाखवायचं होतं. सो तिला घेऊन आलो आहे आम्ही. म्हटलं रायवळी आंबे तरी बघूया, तेवढेच भेटले तर लोणचं वगैरे आमचं टाकायला. आणि ते पाडतायत, याला गरकी बोलतात, त्याच्याने पाडतात. आणि ह्या दोघांना कॅच पकडायला ठेवले. म्हटलं चला नवीन जोडपं बॅलन्सिंग बघूया यांचं काय आहे. तर मज्जाच येत होती, कारण की आंबे काय त्याच्यात पडत नव्हते, म्हणजे त्याच्यात पडून बाहेर पडत होते. आणि थोडं म्हणजे अर्धा 1 तास, आणि याच दिवशी आम्हाला निघायचं पण होतं. तर म्हटलं घाईघाईतच निघालो होतो. आणि रायवळी आंबे लोणच्यासाठी वगैरे म्हटलं काढूया. पोरांना घरातच ठेवून आलो, कारण की इकडे ना कोण साफसफाईच करत नाही. खूप वर्ष झाली असंच पडले, म्हणून हापूस आंबे पण नाही लागले, आणि त्याच्यामुळे अडचण खूप होती. सो नवीन जोडपं चाललं आहे पुढे, आणि आम्ही आमचं जुनं जोडपं चाललं आहे मागून. तर छान वाटलं. कोकमं, आंबे, करवंद सगळं काय घेतलेलं आहे आणि निघालो आहे, कारण की आता दुपारची गाडी आहे. आणि इथे नदीच्या इथे आलो आहे. पण मित्रांनो, नदीची पण अवस्था खूप बेकार झाली. पाणी वगैरे काहीच नाही आहे. म्हणजे गाव म्हणण्यासारखं तर गाव राहिलंच नाही आहे. खूप निसर्गाने पण म्हणजे निसर्गाला आपण इतका त्रास देतो, तर ऑब्व्हियसली आपल्याला पण निसर्ग त्रास देणारच आहे. सो चला आता आम्ही छान इथे थोडा वेळ बसलो आणि घरी चाललो आहे. टाटा बाय बाय.